प्रेम, ज्याला आपण सर्व सुखाचा महासागर समजतो, तिथेच माणसाला सगळ्यात जास्त अश्रू आणि दुःख का मिळतं? कधी विचार केलाय? आज आपण याच कटू सत्याचा शोध घेणार आहोत। जेव्हा आपण कोणावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो ना, तेव्हा नकळत आपण आपल्या सुखाच्या चाव्या त्या व्यक्तीच्या हातात देऊन टाकतो। समोरची व्यक्ती आपल्याशी कशी वागते यावर आपलं हसणं आणि रडणं ठरू लागतं। आणि इथेच आपली सगळ्यात मोठी चूक होते। आपण त्यांच्याकडून अशा अपेक्षा ठेवतो ज्या कदाचित ते कधीच पूर्ण करू शकत नाहीत। अपेक्षा वाढल्या की वेदना ठरलेलीच असते। दुसरं कारण म्हणजे आपण प्रेमात इतके आंधळे होतो की समोरच्या व्यक्तीला देव मानून बसतो, पण विसरतो की ती सुद्धा एक हाडामासाची माणसूच आहे। जेव्हा ती माणूस म्हणून चुकते, बदलते किंवा आपल्याला गृहीत धरू लागते, तेव्हा आपला तो देवासारखा मानलेला भ्रम तुटतो आणि त्या भ्रमासोबतच आपलं हृदयही तुटतं। पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रेमात मिळालेलं दुःख हे तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुम्हाला मजबूत करण्यासाठी येतं। ते तुम्हाला शिकवतं की जगात स्वतःपेक्षा जास्त कोणावरही अवलंबून राहू नका। जे प्रेम तुम्ही जगाला वाटत आधारे शोधत आहात, ते आधी स्वतःला द्यायला शिका। कारण जो स्वतःवर मनापासून प्रेम करतो, त्याला जगातील कोणीच दुःख कधीच हरवू शकत नाही।